कागल एसटी आगाराला पुण्या मुंबईच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून चांगलं उत्पन्न मिळतंय। कागल रंकाळा, कागल निपाणी आणि कागल इचलकरंजी हे नियमित उत्पन्न मिळवून देणारे मार्ग आहेत। सण-समारंभानिमित्त एसटीनं प्रवाशांसाठी आकर्षक पॅकेज तयार केली आहेत, त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। तसंच या आगाराला विद्यार्थी पासमधून दरवर्षी 5 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतंय। आगार व्यवस्थापनही शाळांच्या सहलीच्या नियोजनात गुंतलंय, त्यासाठी आगाराला काही नवीन बसेस मिळणं गरजेचं आहे। सार्वजनिक प्रवासाचं सुरक्षित साधन म्हणून एसटी महामंडळाकडे पाहिलं जातं। कोरोना काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यानं एसटीचं कंबरडं मोडलं होतं। मात्र महिलांना प्रवासात 50% सूट देण्याच्या योजनेमुळे एसटीला पुन्हा चांगले दिवस आलेत। याला कागल एसटी आगारही अपवाद नाही। कागल आगारात एकूण 70 बसेस असून 132 चालक, 145 वाहक आणि 9 जण चालक वाहकाचं काम करणारे कर्मचारी कार्यरत आहेत। महामंडळाकडून आगाराला नवीन 10 बसेस मिळाल्यात, त्यामुळे कागल बस स्थानकातून पुन्हा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्यात। दररोज 23,000 किलोमीटर अंतर आगारातील बसेस धावत आहेत। पुणे, मुंबई, सोलापूर आणि पणजी या मार्गावर बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। कागल रंकाळा, कागल निपाणी आणि कागल इचलकरंजी मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे आगारातील सर्वाधिक गाड्या या मार्गावर धावतात। मुलांच्या विद्यार्थी पासमधून दरवर्षी आगाराला 2 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतंय। शासनानं 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली आहे। शासन मुलींच्या पासमधून आगाराला 3 कोटी रुपये देते। हुपरी, हलसवडे, नेरली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी, कोगिल, मुरगुड, देवचंद महाविद्यालय, चौंडाळ, साके, भन्नाळी, बाचणी, शेंडूर, कर्नूर आणि वंदूर या मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। तसंच महामंडळानं सण समारंभात प्रवाशांच्या सोयीसाठी काही पॅकेजही सुरू केली आहेत, यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। कागल आगारातील गाड्यांना शाळांच्या सहलीसाठी मोठी मागणी आहे, यातूनही आगाराला मोठं उत्पन्न मिळतंय। विद्यार्थी पास हे आगारातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारं साधन आहे। नव्यानं 10 बसेस दाखल झाल्या असल्या तरी आगारातील गाड्यांची संख्या घटली आहे, त्यामुळे प्रासंगिक करारात बसचं नियोजन करताना आगार व्यवस्थापनाची मोठी दमछाक आणि नियमित प्रवाशांचीही मोठी गैरसोय होते। हे टाळण्यासाठी आगाराला आणखी बसेस मिळणं गरजेचं आहे।